सोलापूर महानगरपालिका ठेकेदार यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत 8.5 लाख रुपये निधी उचलली। 1 वर्ष झाले जागेवर काम पूर्ण नाही, निधी गेले कुठे असा सवाल विश्वभूषण कांबळे व संतप्त भवानीपेठ मधील त्रस्त नागरिकांनी केला आहे। मुकुंदनगर, राजीव गांधी नगर, मराठा वस्ती या लोकदाट वस्तीमध्ये 31 महिला व 20 पुरुष असे मिळून 51 सार्वजनिक शौचालय आहेत। सन 2022 ते 2023 या कालावधीमध्ये दुरुस्ती करता 8,44,000 रुपये निधी मंजूर झाला होता। यामध्ये नवीन दुरुस्ती चेंबर, दरवाजे, पाईपलाईन, पाण्याची टाकी, नळ, बकेट, पडशी, RCC, लोखंडी जाळी हे सर्व दाखवण्यात आले आणि 8,38,000 रुपये ठेकेदारांनी उचललेले आहे। यामध्ये अद्याप कोणतेही काम झालेले नाही व वरिष्ठ अधिकारी यांनी येऊन कोणती पाहणी न करता निधी मंजूर करून दिली। यामध्ये वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने झालेले आहे असे नाकारता येत नाही। सदरील भागामध्ये सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी नागरिकांच्या स्वयंपाकघरामध्ये शिरत आहे। यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी 8.5 लाख रुपये निधी गेली कुठे? संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व सोमपायुक्तांनी स्वतः येऊन पाहणी करावी, अन्यथा शौचालय मधील घाण पाण्याने अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्यात येईल असा इशारा विश्वभूषण कांबळे व भागातील त्रस्त नागरिक यांनी दिला आहे। मला संडास चालायचा रस्ता इथं गाड्या पाठवत नाहीत, कोण नाही, माणसं आलं तर काय म्हणते ती आलो म्हणजे कोणतं साहेब येत नाही, कोणतं कोण येत नाही इथं धुवायला। आम्हाला बस वाटत नाही, घरात दारात बस वाटत नाही। सांगा, आमच्या लहान लहान लेकर आहेत, कसं करायचं, कसं राहायचं इथं? कोण सुद्धा काढ बघत सुद्धा नाही त्या संडासला। आम्ही आमचंच पहिलं घर आहे इथं, कोण नगरसेवक की कोणाचे नाही, आल्यावर तेव्हा बोलू की आपण आता तेव्हा हात जोडते द्यायचं, आता बघत सुद्धा नाहीत, साधं जिवंत आहे का मेले सुद्धा बघत नाही। घरात पाणी सदर भवानीपेठ परिसरामध्ये मुकुंदनगर हे हजारोच्या संख्येने राहत असलेल्या दाट लोकवस्तीमध्ये सार्वजनिक शौचालय या ठिकाणी एकच आहे। लेडीज आणि जेंट्स मिळून 51 बाथरूम आहेत। यामध्ये 8.5 लाख रुपये महापालिकेच्या आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देऊन 8.5 लाख रुपये निधी मंजूर झाली। 8,42,000 रुपये मधले 8,38,000 रुपये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठेकेदारामार्फत उचलले, पण 30,000 रुपयाचं पण काम या सार्वजनिक शौचालयाचं झालेलं नाही। नवीन पाईपलाईन आहे अशीच आहे, दरवाजे आहेत, बाकीचं कुठली भिंत उचलून घेतली नाही, कुठले काम झालं नाही। सदर परिसरामध्ये 20 ते 30 वर्षापासून मोठी पाईपलाईन पाण्याची अजून नवीनची आहे, ते पण बदलले नसल्यामुळे लोकांच्या घरामध्ये घाण पाणी, ड्रेनेजचं पाणी आळ्या स्वयंपाकघरामध्ये जात आहे। लोकांना मरायचे दिवस आमच्यावर आलेले आहेत। मग आमचा जीव गेल्यावर महापालिकेच्या आयुक्तांनी याकडे लक्ष देणार का? त्वरित 2 दिवसामध्ये महापालिकेच्या आयुक्तांनी या परिसरामध्ये व्हिजिट द्यावी, अन्यथा आम्ही इथील सर्व लोक घेऊन महापालिकेमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, आमरण उपोषणाला बसण्यात येईल आणि जे ठेकेदार संबंधी जे काम केलं नाही, पैसे उचलले, त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही मग गप्प बसणार नाही।